इयत्ता 7वी. विषय कला. घटक संकल्पचित्र. उपघटक हातपंखा. आज आपल्याला इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांकरिता विषय कलांतर्गत घटक पाहायचा आहे, संकल्पचित्र, आणि उपघटक पाहायचा आहे आपल्याला हातपंखा. संकल्पचित्र म्हणजे त्यालाच आपण इंग्रजीमध्ये डिझाईन म्हणतो. मी नेहमी या एका शब्दाचा उल्लेख करत असतो, कारण या कलेबरोबरच एखादा नवा इंग्रजीचा शब्दसुद्धा आपल्याला अवगत व्हावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि त्याचं स्पेलिंगसुद्धा अचूक पाठ जर झालं आपल्याला किंवा अचूक लिहिता येत असेल तर इंग्रजीच्या स्पेलिंग कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा अशा शब्दांचा उपयोग तुम्हाला लिखाणासाठी, मार्क्स मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणून एकाला संलग्न दुसरी आणि दुसऱ्याला संलग्न तिसरी अशा गोष्टी जर आत्मसात करायला संधी मिळाली तर 100% त्याचा उपयोग अभ्यासक्रमातून आपल्या बुद्धीचा विकास घडवून आणण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. आता संकल्पचित्र उपघटकांमध्ये तुम्हाला हातपंखा सांगितलं. पंखा म्हटल्यानंतर आपण फॅन म्हणतो, पण ज्या वेळेला या विजेची निर्मितीच या पृथ्वी तलावरती नव्हती त्यावेळेला काय करत होते लोक, या गोष्टीचा विचार केला तर पारंपरिक पद्धतीने चालत आलेली राजे रजवाड्यांच्या कारकिर्दीमध्ये राजाच्या सिंहासनावरती राजा आरूढ झाल्यानंतर दोन्ही बाजूला 2 दासी उभ्या असलेल्या असायच्या आणि त्यांच्या हातामध्ये चौरी असायची, चौरी, आणि ती चौरी ढाळत थांबलेल्या असायच्या. चौरी ढाळत थांबलेल्या असायच्या म्हणजे राजाच्या सेवेसाठी त्याला वार घालण्याकरिता या चौरीचा उपयोग पूर्वीच्या काळी प्रामुख्याने उपयोगात आणला जात होता. आता ज्या वेळेला विजेचीच निर्मिती नव्हती, परंतु अति उष्णतेमुळे जर माणसांना त्रास होऊ लागला तर त्यावेळेला वारं घालून घेण्याची एक पद्धत रूढ झाली आणि त्यामध्ये मग वेतांच्या काड्या या ठिकाणी घेऊन त्यापासून विणकाम करून एक हातपंखा तयार करण्यात आला आणि त्या हातपंख्याचा उपयोग वारं घालण्याकरिता उपयोगात आणू लागले. मग तो हातपंख्याचा आकार अधिक अलंकृत दिसावा, अधिक चांगला दिसावा, अधिक सजावटयुक्त दिसावा या उद्देशानं त्याची सजावट सुरू झाली. मग त्याचे साईज लहान मोठे झाले आणि हलके किंवा जड अशा पद्धतीचा विषय मग पुढे आला. आणि जेणेकरून वेतांच्या काड्या या हलक्या फुलक्या असतात आणि आपण हाताने वारं घालून घ्यायला सुरुवात केली तर ते फास्ट या ठिकाणी फिरवता आलं पाहिजे. या उद्देशानं हलके फुलक्या आकारांचा, काड्यांचा, माध्यमांचा उपयोग करून जर हातपंखे तयार केले तर ते हातपंखे आपल्याला विशेष उपयोगामध्ये येऊ शकतात. आणि त्यासाठी अशा घटकांचा, साधनांचा उपयोग करून मग त्या हातपंख्याचा उपयोग मात्र प्रामुख्याने उपयोगात आणू लागला. मग तुम्ही सहलीच्या निमित्तानं महाबळेश्वर, वाई, पाचगणी, प्रतापगड या ठिकाणच्या प्रवासामध्ये गेलेला असेल तर वेतांच्या काड्यांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू तिथं आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ आसाम राज्यामध्ये जर तुम्ही बघितला, भारताच्या पूर्वेकडे असलेल्या आसाम राज्यामध्ये किंवा पश्चिम बंगालच्या दिशेनं शेजारी असलेली जी छोटी छोटी राज्य आहेत, मेघालय, आसाम वगैरे, या राज्यांमध्ये बांबू काम मात्र विशेष पद्धतीनं चाललेलं असतं. अगदी घरातले फर्निचर, डायनिंग टेबल, बसायच्या खुर्च्या, त्याच्यानंतर सोफा सेट, चेअर, त्यानंतर हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तू, फ्लॉवर पॉटचे आकार, त्यानंतर चहाचा ट्रे, दारांचे तोरण, कप अशा ठेवण्याकरिता जाळीनं छोटेसे विणकाम केलेल्या चटईसारखे आकार छोटे छोटेसे ज्याच्यावरती कप ठेवण्यासाठी उपयोगात आणतात. अशा 1 ना 2 हरेक नमुन्याच्या सगळ्या वस्तू या ठिकाणी या बांबूच्या वेतांपासून तयार करून ठेवण्यात आलेल्या असतात आणि त्याला एक विशिष्ट अशा स्वरूपाची बाजारपेठ मिळते. म्हणजे एखाद्या बांबूच्या बेटपासून किंवा त्या वेतापासून तयार करत असताना त्याच्या ज्या पडलेल्या काड्या असतात, एखादी वस्तू तयार करत असताना
त्या वेस्टेज म्हणून पडलेल्या काड्यांमधून सुद्धा पुन्हा रिप्रोडक्शन होऊ शकतं किंवा त्या काड्यांपासून सुद्धा आणखीन बऱ्याचशा टिकाऊ वस्तू तयार करून विकल्या जातात. त्यामध्ये मग पेन स्टँड असेल, प्राण्यांचे आकार असतील, पक्ष्यांचे आकार असतील, वॉल पीस असेल, एखादं निसर्गचित्र, त्या बांबूच्या वेतांपासून काड्यांपासून तयार केलेल्या चटईचा आकार आणि त्याच्यावरती विणकामाच्या रूपानं तयार केलेले काही निसर्गचित्र, हत्तींचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे आकार काढलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अशा या हलक्या फुलक्या, साध्या सोप्या, सहज परंतु माणसाला आरामदायी होईल अशा पद्धतीनं या हातपंख्याचा उपयोग या ठिकाणी होऊ लागला आणि मग ते सर्व परिचित झाले. सहलीच्या माध्यमातून मुलं बघू लागली, घरातले लोक बाजारपेठेमध्ये बघू लागले. आता तर अलीकडं DMart, मॉल यासारख्या प्रचंड मोठ्या अत्याधुनिक दुकानांमध्ये सुद्धा त्या वस्तू येऊन पोहोचल्या आणि आपल्यापर्यंत आपण या सगळ्या वस्तू पोहोचल्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा पण दृष्टिकोन बदलला. लाईट 5 मिनिटं गेल्यानंतर सुद्धा आपल्याला अस्वस्थता निर्माण होते आणि अस्वस्थता निर्माण झाली तर आपल्याला काही बरं वाटत नाही. त्यामुळं काय करायचं आहे की अशा या हातपंख्याचा उपयोग सजावटीसाठी करायचा आहे. हातपंख्याचे आकार काढत असताना मी तुम्हाला या ठिकाणी काही वस्तू दाखवतो. आता हातपंखे काढत असताना काही वेळेला उराडीसारखे आकार किंवा अशा पण रचना असतात. याच्यामध्ये मग या ठिकाणी सजावट केलेली असते. असे हातपंख्याचे आकार तयार करून आपण वॉटर कलर किंवा पोस्टर कलर्सच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, पूर्णपणे रंगवू शकतो आणि हा गृहपाठ आपण तयार करू शकतो. त्याचे आकार हे वेगवेगळ्या पद्धतीचे पण असू शकतात. उदाहरणार्थ मी इथं दुसरा आकार तयार करतो. हा इथं गोलच आकार आहे, परंतु याच्या भोवतीनं पुन्हा काही सजावटीचे आकार निसर्गातल्या पाना फुलांचा वगैरे करून घेतलेला आहे.
अशा स्वरूपाचा पण तुम्ही आकार काढू शकता. आकार काढण्यामध्ये कोणती बंधनं नाही आहे. आता हा आकार धरून तुम्ही डायरेक्ट या हातपंख्याचा उपयोग वारा कापून घेण्यासाठी करू शकता. मात्र हे करत असताना प्रत्यक्षात काय ह्या वस्तू आपल्याला उपयोगात आणायच्या नसल्या तरी सुद्धा हातपंख्याचा आकार किती आकर्षक आणि चांगला असू शकतो त्याचे एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि या सगळ्या वस्तू आकार तयार करत असताना नेहमीप्रमाणे संकल्प चित्रामध्ये तुम्ही 4 घटकांचा उपयोग करू शकता. एक तर भौमितिक आकारांचा उपयोग करू शकता, कंपासमधल्या सगळ्या यांत्रिक साधनांचा उपयोग करून, त्यानंतर नैसर्गिक आकारांचा उपयोग करू शकता. नैसर्गिक आकारामध्ये पान, फूल, फळ, फांदी, वृक्ष, वेली, लता, नद्या, दऱ्या, डोंगर, खोरे, समुद्र, भूपृष्ठ या सगळ्या घटकांचा समावेश नैसर्गिक घटकांमध्ये होतो. त्यानंतर अलंकारिक आकार. अलंकारिक आकार म्हणजे एखादा आकार मूळच्या आकारापेक्षा वेगळा काढलेला असतो आणि ते अधिक सजावट केलेली असते. अशा आकारांना आपण अलंकृत आकार किंवा अलंकारिक आकार असं आपण म्हणतो. आणि चौथा प्रकार नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत असतो, मागच्या काही गृहपाठांमध्ये सुद्धा या घटकांचा संकल्पचित्राचा 4 घटकांचा समावेश झाला. आणि चौथा घटक आहे अमूर्त. अमूर्त म्हणजे ज्याला निश्चित अशा स्वरूपाचा आकार नाही असा तो अमूर्त आकार. आणि अमूर्त आकाराला दुसरं नाव आहे केवलाकारी. ज्याचा निश्चित आकार नाही आहे त्या आकाराला आपण केवलाकारी म्हणतो. आणि विज्ञानातलं एक प्राण्याचं नाव आहे अमिबा. विज्ञानातल्या या प्राण्याचं नाव अमिबा. आणि अमिबा याचा आकार मात्र निश्चित नसतो. माणूस म्हटल्यानंतर ठराविक उंची 1 इंच कमी जास्त असू शकते, परंतु त्याचा एक निश्चित रूप ठरलेला आहे. परंतु अमिबाचा आकार मात्र निश्चित नाही. तो पाण्यात राहत असला तरी सुद्धा प्रत्येक हर घटकेला शत्रूपासून संरक्षणासाठी आपला शरीराचा आकार तो बदलत असतो. कधी लंबवर्तुळाकृती होतो, कधी वर्तुळाकृती होतो, कधी लांब अशा काड्यांसारख्या होतो, कधी वेटोळाकार होतो. असा प्रत्येक वेळी तो रूप बदलतो आणि शत्रूपासून संरक्षण करण्याची नैसर्गिक देणगीच त्या निसर्गानं त्या प्राण्याला दिलेली आहे. अशा या भौमितिक, नैसर्गिक, अलंकारिक, अमूर्त किंवा केवलाकारी या 4 घटकांचा उपयोग करून अशा स्वरूपाच्या या हातपंख्याचा आकार तयार करून तुम्ही सजावट करू शकता, रंगकाम करू शकता. हा तुमचा गृहपाठ 7वा असेल. हा तुमचा गृहपाठ इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांकरिता पुढचा गृहपाठ असेल. आणि या दृष्टीनं तुम्ही करा. आणि या हातपंख्याचा एक नमुना चित्राच्या रूपानं तुम्हाला या व्हिडिओच्या पुढच्या बाजूला चित्र पाठवतो. आणि त्यातल्या काही रंगसंगतीचा उपयोग करा, कारण यापूर्वी रंगसंगतीसुद्धा आपण पाहिली आणि त्या रंगसंगतीचा उपयोग आपल्याला यामध्ये होऊ शकतो. ठराविक रंगच उपयोगात आणून ठराविक रंगाने हे चित्र तुम्ही पूर्ण करू शकता. मग त्यामध्ये उष्ण रंगसंगती असेल, शीत रंगसंगती असेल, एक रंगसंगतीचा उपयोग करू शकता किंवा काळा आणि पांढरा या रंगछटांचा उपयोग करून सुद्धा आपण हा गृहपाठ करू शकता. धन्यवाद. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांकरिता कला विषयांतर्गत हा आपण घटक जो पाहिलेला आहे तो अगदी जवळून तुम्हाला मी दाखवतो आहे. आणि हातपंख्याचा आकार आणि या संकल्पचित्राला डिझाईन असं आपण म्हणतो. आणि हातपंख्याचा आकार आणि हातपंख्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना याच्यातून स्पष्ट केलेली आहे. 2 नमुन्यांचे आकार या चित्रांचे स्केचच्या रूपानं तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. आणि यानंतर काही आकार चित्रांच्या रूपानं तुमच्यासमोर ठेवतो आहे. ती चित्र पहा, त्यातली रंगसंगती पहा आणि त्या रंगसंगतीनुसार आपण या ठिकाणी बघून रंगकाम करायचं आहे.